नमस्कार सर्वांना. कोमल्स रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत लुसलुशीत मऊ अशी आंबोळी. चला तर सुरुवात करूया. इथे मी पीठ भिजत घातलं होतं आणि हे बघा चांगलं भिजलं आहे आपलं पीठ. चांगलं मऊसूत झालं आहे आणि हलकं झालं आहे बघा, आणि आंबलेसुद्धा चांगल्या प्रकारे. इथे मी प्रमाण घेतलं होतं 1.5 वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी उडदाची डाळ, आणि रात्रभर भिजत घातले त्याला, आणि हे सकाळी बारीक करून आंबवत ठेवलं होतं आणि हे चांगलं आंबलं गेले. आणि आपल्याला याचे आता डोसे करायचे आहेत, तर ते डोशासारखं पीठ करूया आपण. थोडंसं पाणी घालून आणि थोडंसं मीठ घालून आपण त्याला व्यवस्थित हलवून घेऊ, आणि अशा प्रकारे हलवून पीठ चांगलं एकसंग करूया. बटाटेसुद्धा आपण उकडत घातले होते, सोलून घेऊया एक एक करून. अशा प्रकारे बटाटेसुद्धा सोलून झालेले आहेत आपले सगळे. चिरून घेऊया बटाटे आपण. बटाटे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोठ्या छोट्या आकारात कसेही कापू शकता. इथे मी मोठे बटाटे चिरलेत, आणि नंतर काय झाले की घरातल्यांना जरा ते मोठे बटाटे आवडले नाहीत, त्यामुळं मग ते काय केलं, शिजत घालताना मग स्मॅशरने स्मॅश केले आणि पातळ असे घट्टसर भाजी करून घेतली त्याची. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही योग्य त्या प्रमाणात किंवा आकारात कापू शकताय. फोडणी देऊया आपण. 1 पळी तेल टाकले, जिरं मोहरी टाकले, हिरवी चटणी, आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी हळद, सगळे एकजीव करायचे आणि वरून बटाटा घालायचे आणि चांगलं असं आपल्याला मसाल्यात परतून घ्यायचे. घरचा मसाला, कुठला बाहेरचा मसाला नाही, त्यामुळं चांगली लागते भाजी ही. मीठ घालूया थोडं त्यात आपण. व्यवस्थित असं परतून घ्यायचे. थोडंसं कोरडं कोरडं असं जर वाटायला लागलं तर त्यात थोडंसं पाणी वता, किंवा पातळसुद्धा करू शकता भाजी तुम्ही. हे आता नंतर मी स्मॅशरने स्मॅश केले. चला, आंबोळीचं पीठ तयार झाले, तर आपण तवा ठेवूया तापायला. हे तवा तापायला ठेवलं आहे, आणि मी थोडंसं पाण्याचा शिंतोडा देऊन असं सुती कापड्यानं असं फिरवून घेतले, म्हणजे आपले डोसे कसे तव्याला चिकटत नाहीत. इथं आता तव्याचं प्रमाण आहे ना, तापायला व्यवस्थित लागतं तो तवा. योग्य प्रकारे तवा तापला तर आंबोळ्या आपल्या छान मऊ लुसलुशीत होतात, कुठेही मोडत नाहीत. हे बघा अशा दाखवल्याप्रमाणे, आणि छान मऊ अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आपल्या. अशा प्रकारे सगळ्या करून घेऊया. अशा प्रमाणात केलं तर अशी मऊ आणि खूप छान बनते आंबोळी. आणि तयार झालेली आहे आपली बटाट्याची भाजी आणि त्यासोबत आंबोळी. चला तर मग व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.